आपण हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिन्स NCERT आणि स्टेट बोर्ड कॉम्बिनेशन्समध्ये चॅप्टर स्टडी करून राहिलेला. काल आपण इंट्रोडक्शन्स, अप्लिकेशन्स आणि युजेस हा पॉईंट स्टडी केला. आज आता आपण क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो एरिन्स स्टडी करणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्या क्लासिफिकेशनमधूनच आपण हॅलो अल्केन्स कोणते अलग अलग आहेत आणि ते कशामुळे अलग अलग आहेत हे समजून घेणार आहोत. ठीक आहे. त्याआधी आपण पहिले हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिनच्या सेपरेट डेफिनेशन्स, कंबाईंड डेफिनेशन्स तयार करू आणि नंतरच मग क्लासिफिकेशन्स त्यांचं स्टडी करू. तर सुरुवातीला आपण डेफिनेशन्स कोणाची करणार आहोत? हॅलो अल्केन्स. बघा, लक्षात ठेवायचं आहे. हॅलो अल्केन्स अँड हॅलो एरिन्स हे कंबाईंड डेफिनेशन्स करणार आहोत. हॅलो एरिन्स. आता मी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये सांगितलं आहे की जेव्हा आपण एखादी कंपाऊंडची डेफिनेशन्स करतो, ऑर्गॅनिक कंपाऊंडची, तर त्यांचा एक पॅरेंट कंपाऊंड असतो. जसं ॲलिफॅटिकचा पॅरेंट आहे अल्केन आणि ॲरोमॅटिकचा पॅरेंट आहे एरिन्स. तर त्या पॅरेंट कंपाऊंडचेच हे काय आहेत? डेरिव्हेटिव्हज आहेत आणि त्यामुळे यांच्या डेफिनेशन्स त्या कंपाऊंडला पाहूनच करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिनची आपण जेव्हा डेफिनेशन्स करू तर त्यासाठी आपण यांचं एक्झाम्पल तयार करू. सर्वात पहिल्यांदा हॅलो अल्केन्सचं एक एक्झाम्पल देतो मी. त्याचा सिम्पलेस्ट मेंबर आहे मिथेन. या मिथेनचा जर आपण एक हायड्रोजन्स रिप्लेस केला एका हॅलोजन ॲटम्सनं तर मोनो हॅलो अल्केन्स तयार होईल. काय तयार होईल? मोनो हॅलो अल्केन्स. तुम्ही दोन हायड्रोजन जर रिप्लेस केले, दोन हायड्रोजन पॅरेंट अल्केनमधून रिप्लेस केले दोन हॅलोजन ॲटम्सनं, तर अशा प्रकारे एक डाय हॅलो अल्केन्स तयार होईल. दोन हॅलोजन असणारा अल्केन्स तयार होईल. तुम्ही तीन हायड्रोजन जर रिप्लेस केले तीन हॅलोजन ॲटम्सनं तर अशा प्रकारे ट्राय हॅलो अल्केन्स तयार होईल. आणि हेच आपण जर 4 हायड्रोजन रिप्लेस केले 4 हॅलोजन ॲटम्सनं तर आपल्याला एक असा टेट्रा हॅलो अल्केन्स तयार होईल. तर हे सर्व हॅलो अल्केन्स आहेत ज्यांची डेफिनेशन्स करायचे. यांचा पॅरेंट कंपाऊंड आहे अल्केन. या अल्केनचे आपण 1 or more हायड्रोजन जर काय केले, रिप्लेस केले करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटम्सनं, तर तयार होणाऱ्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणू? हॅलो अल्केन्स म्हणू. तसंच तुम्ही ॲरिन्स, ॲरिनचा पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. हे जे हॅलो ॲरिन्स आहे त्याचा पॅरेंट कंपाऊंड आहे बेन्झीन, म्हणजेच ॲरोमॅटिक कंपाऊंड. या ॲरोमॅटिक कंपाऊंडचे, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे, हायड्रोजन आणि कार्बन बनलेला आहे हा, म्हणून यांना ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतो. तर या बेन्झीनवरचे आपण जर हायड्रोजन रिप्लेस केले, म्हणजेच या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनचे जर आपण हायड्रोजन रिप्लेस केले करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटम्सनं, तर आपल्याला हॅलो एरिन्स तयार होईल. त्या हॅलो एरिन्समध्ये मोनो हॅलो एरिन्स, दोन हायड्रोजन जर आपण रिप्लेस केले, दोन हायड्रोजन जर रिप्लेस केले या बेन्झीन रिंगवरचे 2 हॅलोजन ॲटम्सनं, तर आपल्याला डायहॅलो एरिन्स तयार होईल. जसं डायहॅलो एरिन्समध्ये 1, 2 म्हणजे अर्थो, त्याला आपण अर्थो म्हणत असतो. एक 1, 3 पोझिशन्स म्हणजे मेटा पोझिशन्स, हे अर्थो पोझिशन झाली, ही मेटा पोझिशन झाली. आणि 1, 4 असे 3 डायहॅलो एरिन्सचे डेरिव्हेटिव्ह्ज तयार होतील, अलग अलग कंपाऊंड्स तयार होतील. तसंच आपण 3 हायड्रोजन सुद्धा रिप्लेस केले 3 हॅलोजन ॲटम्सनं, तर अशा प्रकारे ट्राय हॅलो एरिन्स तयार होतील. हे अलग अलग आहे जे आपण क्लासिफाईड करणार आहोत समोर, आहे की नाही. त्याच्यामुळं हा जो क्लासिफिकेशनचा पॉईंट आहे हे यांच्याशीच कन्सल्टिंग आहे. यांच्यामध्ये एकच हॅलोजन्स आहे, यांच्यामध्ये 2 हॅलोजन्स, 3, 4, यांच्यामध्ये 1 हॅलोजन्स, यांच्यामध्ये 2 हॅलोजन्स, यांच्यामध्ये 3 हॅलोजन्स. त्याच्यामुळे हा क्लासिफिकेशनचे प्रकार येणारच आहे. पण सुरुवातीला मला यांची डेफिनेशन्स बनवायची आहे. तर यांचा पॅरेंट कंपाऊंड आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, हॅलो एरिन्स, आणि हॅलो अल्केनचा पॅरेंट कंपाऊंड आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बनमधून जर आपण 1 or more हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस केले करस्पॉन्डिंग हॅलोजन ॲटम्सनं, तर जे तयार होणारे डेरिव्हेटिव्ह्ज असतात त्यांना आपण हॅलो अल्केन्स किंवा हॅलो एरिन्स असं म्हणणार आहोत. म्हणून हॅलो अल्केन्स आणि हॅलो एरिनची डेफिनेशन्स पाठ करायची नाही आहे. These are the compounds, हे असे कंपाऊंड्स असतील हॅलो अल्केन्स किंवा हॅलो एरिन्स. These are the compounds which are obtained by
replacement of one or more hydrogen atom from aliphatic or aromatic hydrocarbon by corresponding halogen atoms are called as haloalkanes or haloarenes. बघा, म्हणून मी याची डेफिनेशन्स तयार करतो. बघा, याची डेफिनेशन्स काय करतात, these are the compounds, हे असे कंपाऊंड असतील हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरेन्स. these are the compounds, हे असे कंपाऊंड्स आहेत है ना. these are the compounds which are obtained by, कसे तयार झाले, which are obtained by replacement of one or more hydrogen atom from कोणापासून, aliphatic हायड्रोकार्बन किंवा aromatic हायड्रोकार्बन, from aliphatic or aromatic हायड्रोकार्बन. बरोबर, लक्षात ठेवायचं आहे. काय डेफिनेशन्स करून राहिलो आपण, तर हे असे कंपाऊंड्स आहेत हॅलोअल्केन्स किंवा हॅलोएरेन्स. म्हणजे these are the compounds which are obtained by replacement of one or more hydrogen atom from aliphatic or aromatic hydrocarbon by corresponding halogen atoms. कशाने रिप्लेस होणार आहे, हॅलोजन ॲटम्स. हॅलोजन ॲटम्स आपण एक्स मध्ये डिनोट करत असतो. हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड, त्यालाच काय म्हणतो आपण, आर कॉल्ड हॅलोअल्केन्स और हॅलोएरेन्स. हॅलोअल्केन और हॅलोएरेन्स, हे झाली यांची डेफिनेशन्स. हॅलोअल्केन्स और हॅलोएरेन्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. या हॅलोअल्केन्सलाच आपण ॲक्च्युली कोणत्या कॅटेगरीमध्ये सांगत असतो, यांना अल्किल हॅलाइड आणि त्यांना अल्किल हॅलाइड्स. आणि हे जे हॅलोएरेन्स आहेत, तर हे जे हॅलोएरेन्स आहेत यांना आपण ॲरिल हॅलाइड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, ॲरिल हॅलाइड. आता बेसिकली या दोन कंपाऊंड्समध्ये डिफरन्सही माहिती आहे आपल्याला. यामधला प्रत्येक कार्बन ॲटम हा sp3 हायब्रिडाइज असतो, जो हॅलोजन ॲटम्सला अटॅच असतो. आणि यामधला जो प्रत्येक कार्बन ॲटम्स जो हॅलोजनला अटॅच असतो तो sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असतो. ठीक आहे. हे बेसिकली या दोन ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मधला काय डिफरन्स आहे. तर ही झाली यांची कंबाईंड डेफिनेशन्स हॅलोअल्केन्स अँड हॅलोएरेन्सची. तुम्ही सेपरेट डेफिनेशनही करू शकता. सुरुवातीला हॅलोअल्केनची आपण सेपरेट डेफिनेशन पाहू, त्याच्यानंतर हॅलोएरेनची सुद्धा सेपरेट डेफिनेशन्स पाहू आणि नंतर मग हॅलोअल्केनचं क्लासिफिकेशन समजून घेऊ. ओके, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता फर्दर आपण याच्या समोर याला ट्रीट करू. बघा, आता क्लासिफिकेशन्स पाहण्याच्या आधी आपण त्यांच्या डेफिनेशन समजून घेऊन राहिलेलो. त्या डेफिनेशन्समध्ये मी आताच हॅलोअल्केन्स आणि हॅलोएरेनची कंबाईंड डेफिनेशन सांगितली आहे. आता स्पेशली आपण हॅलोअल्केनची डेफिनेशन सुरुवातीला पाहू. सुरुवातीला आपण हॅलोअल्केन्सची डेफिनेशन समजून घेऊ. सेम डेफिनेशन आहे, डेफिनेशनमध्ये काही फरक नाही आहे की नाही. आणि डेफिनेशन्स करत असताना तुम्हाला मी सांगितलं आहे की या कंपाऊंडची डेफिनेशन्स कधीच पाठ करायची नाही. यांचा पॅरेंट कंपाऊंड कोण आहे, अल्केन, आणि हॅलोअल्केन्स त्यांचे डेरिव्हेटिव्हज आहेत. तर मग पॅरेंट कंपाऊंड्स आपण अल्केनमध्ये जसं मी CH4 घेतलेला आहे, या CH4चा 1 हायड्रोजन आपण रिप्लेस केला 1 हॅलोजन ॲटम्सनं, तर मोनो हॅलोएरेन्स तयार होत असते. 2 हायड्रोजन ॲटम्स जर आपण 2 हॅलोजन ॲटम्सनं रिप्लेस केले तर डायहॅलोएरेन्स तयार होत असते. 3 हायड्रोजन ॲटम्स जर आपण 3 हॅलोजन ॲटम्सनं रिप्लेस केले तर ट्रायहॅलोएरेन्स तयार होत असते. आणि 3 पेक्षा जास्त हायड्रोजन्स म्हणजे 4 हायड्रोजन्स आपण 4 हॅलोजन ॲटम्सनं रिप्लेस केले तर अशा प्रकारे टेट्राहॅलोएरेन्स तयार होते. तर हे सर्व हॅलोअल्केन्स आहेत. म्हणून यांची डेफिनेशन्स करतो. यांचा पॅरेंट कंपाऊंड आहे अल्केन. अल्केनचे 1 or more हायड्रोजन ॲटम जर आपण रिप्लेस केले हॅलोजन ॲटम्सनं तर तयार होणाऱ्या कंपाऊंड्सला आपण हॅलोअल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स म्हणत असतो. म्हणून आपण यांची डेफिनेशन्स केली होती की these are the compounds. सेम डेफिनेशन आहे, फक्त थोडंसाच ॲलिफॅटिकच शब्द वापरायचा आहे. these are the compounds
विच आर ऑप्टेन बाय, जे कसे तयार होणार आहे, विच आर ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ, ऑप्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ one or more hydrogen atom from alkane, one or more hydrogen atom from alkane by corresponding halogen atoms, by corresponding one or more hydrogen atoms from alkane by corresponding halogen atoms. कशाला रिप्लेस होते, हॅलोजन ॲटम्स, कॉल्ड ॲज हॅलो अल्केन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, हॅलो अल्केन्स और अल्किल हॅलाइड्स. काय म्हणतो आपण, अल्किल हॅलाइड्स. हॅलो अल्केन्स त्यालाच काय म्हणतो आपण, अल्किल हॅलाइड्स. क्लिअर झाले. त्यानंतर यांचे एक्झाम्पल घेऊ आपण, काही एक्झाम्पल घेऊ हॅलो अल्केनचे, आहे की नाही. जसं सर्वात छोटावाला जो कार्बन आहे, एक कार्बनवाला ॲलिफॅटिक, त्याला जर आपण हॅलोजन ॲटम अटॅच केला, जसं मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन असं म्हणू आपण. दोन कार्बनवाला घेतला, त्याला आपण हॅलोजन्स ॲटम अटॅच केला, ब्रोमीन, कोणताही अटॅच करू शकता तुम्ही. तर याचं नाव जसं एक कार्बन आहे म्हणून METH येणारच आहे. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, मिथिल क्लोराईड. त्यानंतर इथे दोन कार्बन असल्यामुळं ETH, एक हायड्रोजन कमी झालं म्हणून YL, आणि ब्रोमीन असल्यामुळं ब्रोमाइड. याचे कॉमन नेम आपण देणार आहोत. हे कशाचे एक्झाम्पल आहे. जसं 3 कार्बन घेतलं असतं आपण, तर हे आपण जर 3 कार्बनवाला हॅलो अल्केन्स घेतला अशा प्रकारे, प्रॉपिल ग्रुप आहे इथे, आहे की नाही. याला काय म्हणणार आहोत आपण, 3 कार्बन आहे म्हणून PROP, या 3 साठी. एक हायड्रोजन कमी झाला म्हणून YL, आणि क्लोरीन असल्यामुळं क्लोराईड. तर अशा प्रकारे आपण यांचे काही फॉर्म्युले सुद्धा एक्झाम्पल द्यायचे आहे. तुम्हाला जर म्हटलं आहे की डिफाईन हॅलो अल्केन्स, तर त्यांची डेफिनेशन्स देता आली पाहिजे. आता जेव्हा आपण हा क्लासिफिकेशन्स पॉईंट पाहणार आहोत, तर इथे एकच हॅलोजन ॲटम्स आहे, इथे 2 हॅलोजन ॲटम आहे, इथे 3 हॅलोजन ॲटम्स आहे, इथे 4 हॅलोजन ॲटम्स आहे. आणि म्हणूनच यांचं आपल्याला काय करण्याची गरज पडली, क्लासिफिकेशन्स करण्याची गरज पडली. आणि म्हणून पहिला क्रायटेरिया आपण त्याचा कशावर ठरवणार आहोत, की तो त्यांच्यामध्ये किती नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स आहे. जसं एक हॅलोजन असणारे वेगळे कंपाऊंड आहे हॅलो अल्केन्स. काही हॅलो अल्केन्समध्ये तुम्हाला 2 हॅलोजन असणारे भेटल, काही यांच्यामध्ये 3 हॅलोजन असणारे कंपाऊंड्स असतील, आणि काही याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त हॅलोजन ॲटम्स असेल. आणि म्हणूनच ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स, त्यांच्यामध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत त्याच्या बेसिसवर पहिलं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आणि दुसरं का क्लासिफिकेशन्स हॅलो अल्केन्स ऑन द बेसिस ऑफ द टाईप ऑफ हायब्रिडाइज कार्बन ॲटम टू विच द हॅलोजन ॲटम्स आर अटॅच, त्याच्या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. क्लिअर झालं. मी पहिलं क्लासिफिकेशन्स कशाच्या बेसिसवर करणार आहोत, कशाच्या बेसिसवर, नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. एखाद्या मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स किती आहे त्याच्या बेसिसवर करणार आहोत. आणि दुसरं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करणार आहोत, की हे जर कोणत्या टाईपच्या हायब्रिडाइज कार्बन ॲटमला हा आपला हॅलोजन ॲटम्स अटॅच आहे, तो जर सिंगल बॉन्डेड म्हणजे sp3 हायब्रिडाइज कार्बनला अटॅच आहे का, तो डबल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे की नाही, म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, त्याच्या बेसिसवर आपण सेकंड क्लासिफिकेशन्स करणार आहोत. आणि म्हणूनच हे जे हॅलो अल्केन्स आहेत तर यांचं आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन्स करू. त्यांचे क्रायटेरिया मी सांगितलेले आहे. आणि म्हणून आपला जो मेन पॉईंट आहे क्लासिफिकेशन्स, ते कुठून आला, कसा आला, ते आपल्याला थोडक्यात क्लिअर झालं पाहिजे. त्याच्यामुळे आता आपण क्लासिफिकेशन्स पाहणार आहोत हॅलो अल्केन्स. म्हणून नेक्स्ट पॉईंट आता आपण शिकणार आहोत क्लासिफिकेशन्स. बघा, थोडक्यात आपल्याला आता क्लासिफिकेशन्स क्लिअर झालं पाहिजे. एकदा क्लासिफिकेशन समजलं की मग आपल्याला बरेचसे आपले जे पार्ट आहे ते क्लिअर होऊन जाते. बघा, आपण आता क्लासिफिकेशन्समध्ये क्लासिफिकेशन्स ऑफ हॅलो अल्केन्स, कोणाचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत आपण, हॅलो अल्केन्स.
तर क्लासिफिकेशनचे 2 क्रायटेरिया घेतलेले आहे आपण. पहिला क्रायटेरिया आपला काय आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स इन अ मॉलिक्युल्स. पहिला कशाच्या बेसिसवर आहे, ऑन द बेसिस ऑफ number of halogen atoms, number of halogen atom within the molecules. काय म्हणणार आपण, within the molecules. तर त्या मॉलिक्युल्समध्ये किती हॅलोजन्स आहेत है ना, त्याच्या बेसिसवर आपण पहिले क्लासिफिकेशन्स करणार आहोत. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स विदिन द मॉलिक्युल्स. आणि सेकंड क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया याचा असा आहे की ऑन द बेसिस ऑफ द टाइप ऑफ हायब्रिडाइज कार्बन ॲटम्स टू विच द हॅलोजन ॲटम्स आर अटॅच. ऑन द बेसिस ऑफ कशाच्या बेसिसवर, ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडाइज कार्बन ॲटम, हायब्रिडाइज कार्बन ॲटम, हायब्रिडाइज कार्बन ॲटम टू विच हॅलोजन ॲटम्स आर अटॅच. ज्यांना आपला काय असेल, हॅलोजन ॲटम अटॅच असेल. तर यांच्या बेसिसवरही सेकंड क्लासिफिकेशन्स करणार आहोत. तर आता आपण पहिलं क्लासिफिकेशन्स कशाच्या बेसिसवर करणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स विदिन द मॉलिक्युल्स. त्या मॉलिक्युल्समध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत त्याच्या बेसिसवर पहिलं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. म्हणून पहिलं क्लासिफिकेशन्स आपण कशाच्या बेसिसवर करणार आहोत, ऑन द बेसिस ऑफ number of halogen atoms, on the basis of number of halogen atoms within the molecules. त्या मॉलिक्युल्स मध्ये किती हॅलोजन ॲटम्स आहेत तर त्याच्या बेसिसवर आहे ना, त्याच्या बेसिसवर करणार आहोत. तर आता जर एखाद्या हॅलो अल्केन्समध्ये एकच हॅलोजन ॲटम्स अटॅच असेल, एखाद्या हॅलो अल्केन्समध्ये एकच हॅलोजन ॲटम्स असेल, बघा थोडं ट्रॅक्टर वगैरेचा आवाज येते त्यावेळेस थोडंसं मी थांबलो. बघा लक्ष द्या. तर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स विदिन द मॉलिक्युल्स दे आर क्लासिफाईड इन टू द व्हेरियस टाईप्स. जर यांच्यामध्ये एकच काय असेल, हॅलोजन असेल, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, मोनो हॅलो अल्केन्स किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. त्यांना आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स म्हणून, ज्यांच्यामध्ये एकच हॅलोजन ॲटम्स असेल, आहे की नाही. त्याच्यानंतर ज्यांच्यामध्ये 2 हॅलोजन ॲटम्स असेल, काय असेल, 2 हॅलोजन ॲटम्स असेल, तर त्यांना आपण काय म्हणू, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणणार, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन असं म्हणणार, आहे की नाही. यांना आपण फर्दर क्लासिफाईड करणार आहोत डाय हॅलो अल्केन्सला सुद्धा. ज्यांच्यामध्ये 3 हॅलोजन ॲटम्स असेल तर त्यांना आपण काय म्हणू, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन, आहे की नाही. ज्यांच्यामध्ये 4 असेल तर त्यांना आपण काय म्हणणार आहोत, टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन. त्यांना आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन म्हणू. आणि ज्यांच्यामध्ये 4 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स असं म्हणणार आहोत. क्लिअर आहे. तर 1 बाय 1 एक आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. बेसिकली यालाच आपण अल्किल हॅलाइड म्हणत असतो, आहे की नाही. तर यांचा आपण डिटेल स्टडी करणारच आहोत. पण त्याआधी आपल्याला या सर्वांच्या डेफिनेशन्स क्लिअर असल्या पाहिजे. कोणता मोनो, कोणता डाय आहे ना, कोणता ट्राय, कोणता टेट्रा, कोणता पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन आहे हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. तर म्हणून 1 बाय 1 एक डेफिनेशन्स क्लिअर करू. सुरुवातीला आपण मोनो हॅलो अल्केनची डेफिनेशन्स तयार करू. मी आता सांगितलेलं आहे की कोणत्याही कंपाऊंडची डेफिनेशन त्यांच्या नावातच आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केनचे डेरिव्हेटिव्ह्ज आहे. मग आता मी कोणताही अल्केन घेतला असता, सपोज मी प्रोपेन घेतला, तर या प्रोपेनमधला हायड्रोजन जर काढला, हा मला प्रायमरी कार्बन आहे,
त्याचा हायड्रोजन जर काढला एका हॅलोजन ॲटम्सनं ब्रोमीननं, तर मला काय भेटणार आहे, मोनो हॅलो एरिन्स तयार होणार आहे, म्हणजे एन प्रॉपिल ब्रोमाइड तयार होईल. असंच मी हे हायड्रोजन्स मधातलाही एक काढला, एकच हायड्रोजन्स काढला आपण एकाच हॅलोजन ॲटम्सनं, तर आपल्याला जो तयार होणार आहे सेकंडरी कार्बनचा काढला, तर हे मोनो हॅलो एरिन्स आहे, यांच्यामध्ये एकच हॅलोजन्स ॲटम आहे. तर यांना आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स किंवा मोनो हॅलो एरिन्स असं म्हणत असतो. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. यांना आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स किंवा अल्किल हॅलाइड्स म्हणतो. मग आता याची डेफिनेशन्स काय करसाल, these are the compounds which are obtained by replacement of one hydrogen atom from alkene by one halogen atoms are called as monohaloalkanes किंवा alkyl halides किंवा monohalogen derivatives of alkanes असं म्हणणार आहोत. एकदा पुन्हा सांगा डेफिनेशन्स काय म्हणसाल की these are the compounds which are obtained by replacement of one hydrogen atom from alkane by one halogen atoms are called as monohalogen derivatives of alkanes किंवा haloalkanes, monohaloalkanes किंवा alkyl halides. त्यालाच आपण alkyl halide म्हणतो. हा एवढा पार्ट alkyl आणि हा halide, हा सुद्धा alkyl halides. तर अशा प्रकारे हे आपले मोनोहॅलोअल्केन्स आहे. काय आहे, मोनोहॅलोअल्केन्स. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डायहॅलोअल्केन्स, नंतर ट्रायहॅलोअल्केन्स, नंतर टेट्राहॅलोअल्केन्स आणि पॉलीहॅलोअल्केन्स ही कंप्लीट स्टडी करणार आहोत. पहिलं समजलं मोनोहॅलोअल्केन्स. आता आपण मोनोहॅलोअल्केन्सच्या नंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत डायहॅलोअल्केन्स. सेकंड जे आहे ते यामधला कोणता आहे, डायहॅलोअल्केन्स. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. डायहॅलोअल्केन्स नावातच आहे, दोन हॅलोजन डेरिव्हेटिव्हज असलेला अल्केन. आता डायहॅलोअल्केनची डेफिनेशन्स क्लिअर करायची आहेत त्याला, आहे की नाही. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन सुद्धा म्हणू शकता याला आपण. काय म्हणतात की डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणू शकतो. तर आता याची डेफिनेशन्स करत असताना यांचे एक्झाम्पल घेऊ आपण. सर्वात पहिल्यांदा मी एक जर इथेन घेतला, इथेन म्हणजे पॅरेंट अल्केन घेतला, यांचाच डेरिव्हेटिव्हज आहे, यांचे दोन हायड्रोजन्स आपण रिप्लेस करणार आहोत. आता आपण एकाच कार्बनचे दोन हायड्रोजनही काढू शकतो, दोन हॅलोजन ॲटम्सनं. तर आपल्याला एक असा डेरिव्हेटिव्ह तयार होईल, CH Br आहे की नाही. एकाच कार्बनला दोन हॅलोजन ॲटम्स अटॅच दिसेल. असंच आपण हे दोन ॲडजेसंट कार्बनचे हायड्रोजन सुद्धा काढू शकतो, दोन हॅलोजन ॲटम्सने. आणि असाच एक डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज तयार होईल, दोन हॅलोजन असणारा डेरिव्हेटिव्ह्ज. म्हणून याला आपण डायहॅलोअल्केन्स किंवा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन्स असं म्हणणार आहोत. त्याची डेफिनेशन्स काय करायची आहे की हे असे कंपाऊंड्स आहेत जे आपण दोन हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस करून तयार करणार आहोत, आहे की नाही. म्हणून याची डेफिनेशन्स पाठ करायची नाहीच आहे की these are the compounds, हे असे कंपाऊंड्स असतील, these are the compounds, हे असे कंपाऊंड्स आहेत, है ना, which are obtained by, these are the compounds which are obtained by, जे कसे तयार होणार आहे, obtained by replacement of two hydrogen atoms, obtained by replacement of two hydrogen atoms, two hydrogen atom from alkane. अल्केनचे आपण काय करणार आहोत, दोन हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस करणार आहोत बाय टू हॅलोजन ॲटम्स. तर यांना आपण काय म्हणणार आहोत, डायहॅलोअल्केन्स. काय म्हणणार आहोत, डायहॅलोअल्केन्स. आता हे जे डायहॅलोअल्केन्स आहे यांच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत. एकाच कार्बनला दोन हॅलोजन जर अटॅच असेल तर त्याला आपण एक झिमिनल म्हणत असतो. काय म्हणत असतो, झिमिनल डायहॅलाइड म्हणतात त्याला. काय म्हणतात, झिमिनल डायहॅलाइड. आणि हे जर ॲडजेसंट कार्बनला अटॅच असेल,
तर याला आपण विसिनल डायहॅलाइड म्हणत असतो. काय म्हणतो? विसिनल डायहॅलाइड. त्याच्यामुळे हे जे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स असतील तर ज्यांच्यामध्ये दोन हॅलोजन ॲटम्स सेम कार्बनला अटॅच असतील, एकाच कार्बनला अटॅच असतील, तर त्यांना आपण झिमिनल डायहॅलाइड म्हणतो. या झिमिनल डायहॅलाइडला दुसरे एक नाव आहे अल्किलिडीन. काय म्हणतात त्याला? अल्किलिडीन डायहॅलाइड. त्याला आपण अल्किलिडीन डायहॅलाइड सुद्धा म्हणतो. आणि हे जे विसिनल डायहॅलाइड आहे त्याला एक दुसरं नाव आहे अल्किलीन. अल्किलीन डायहॅलाइड. याला आपण अल्किलीन डायहॅलाइड म्हणणार आहोत. त्यामुळे आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये झिमिनल डायहॅलाइड आणि विसिनल डायहॅलाइडही क्लिअर करणार. बरोबर आहे. सुरुवातीला तुम्हाला डायहॅलोअल्केन्स किंवा डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनची डेफिनेशन्स क्लिअर झाली. काय डेफिनेशन आहे? की यांच्या नावातच डेफिनेशन आहे. दोन हॅलोजन असणारा डेरिव्हेटिव्ह. कोणाचा? अल्केनचा. अल्केनचे दोन हायड्रोजन जर आपण काय केले? रिप्लेस केले दोन हॅलोजन ॲटम्सना, तर तयार होणारा जो कंपाऊंड असेल तो डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्सच असेल किंवा डायहॅलोअल्केन्सच असेल. त्याच्यामुळे डेफिनेशन्स पाठ करायचं कामच नाही आहे. आणि म्हणून आपण यांची डेफिनेशन्स काय केली आहे की दीज आर द कंपाऊंड्स विच आर ऑब्टेन बाय रिप्लेसमेंट ऑफ टू हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम अल्केन बाय टू हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड ॲज डायहॅलोअल्केन्स और डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स. हे दोन प्रकारचे असतात. एक झिमिनल डायहॅलाइड आपण स्टडी करणार आहोत आणि दुसरा विसिनल डायहॅलाइड. आपल्याला यांच्यामधले हे दोन प्रकारचे हॅलाइड स्टडी करायचे आहे. दोनच प्रकारचे असतात असं नाही आहे ते, पण आपल्याला हे झिमिनल आणि विसिनल हे दोनच प्रकारचे स्टडी करायचे आहे डायहॅलाइड्स. तर मग झिमिनल कोणाला म्हणणार आहोत आपण? ज्यांच्यामध्ये दोन्ही हॅलोजन ॲटम्स एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्यांना आपण झिमिनल डायहॅलाइड किंवा अल्किलिडीन डायहॅलाइड या नावानं ओळखणार आहोत. आणि ज्यांच्यामध्ये दोन हॅलोजन ॲटम्स ॲडजेसंट कार्बनला अटॅच असेल, ॲडजेसंट लगतचे कार्बन ॲटम्स ॲडजेसंट कार्बनला अटॅच असेल तर त्यांना आपण विसिनल डायहॅलाइड किंवा अल्किलीन डायहॅलाइड म्हणणार आहोत. म्हणून आता आपण यांचं फर्दर क्लासिफिकेशन स्टडी करणार आहोत. कोणाचं? डायहॅलो अल्केनचं, विसिनल आणि झिमिनल. म्हणून आता आपण पूर्ण डिटेलमध्ये पहिल्यांदा डायहॅलो अल्केन्स आपण क्लिअर करू, आहे की नाही? बघा, हे जे डायहॅलो अल्केन्स आहे हे फर्दर क्लासिफाईड करणार आहोत आपण. यांचं क्लासिफिकेशन्स पाहू. हे जे डायहॅलो अल्केन्स आहेत हे फर्दर क्लासिफाईड करण्यात आले. कशाच्या बेसिसवर? आपण त्यांच्या दोन हॅलोजन ॲटमच्या अटॅचमेंटच्या बेसिसवर आपण यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. पहिला आहे यांच्यामधला झिमिनल डायहॅलाइड. काय आहे? झिमिनल डायहॅलाइड, आहे की नाही? त्यालाच आपण कोणतं नाव देत असतो? अल्किलिडीन. काय म्हणणार आहोत? अल्किलिडीन डायहॅलाइड्स. त्यांनाच अल्किलिडीन डायहॅलाइड म्हणतात. ठीक आहे. आणि जो सेकंड टाईपचा डायहॅलाइड यांच्यामध्ये येणार आहे क्लासिफिकेशन्समध्ये तो आहे विसिनल. मी इकडे लिहितो तो. दुसरा कोणता आहे? विसिनल. विसिनल डायहॅलाइड. या विसिनल डायहॅलाइडलाच दुसरं नाव कोणतं आहे? अल्किलीन. YLIN. अल्किलीन डायहॅलाइड म्हणतात त्याला. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर हे जे विसिनल डायहॅलाइड, झिमिनल डायहॅलाइड आहे, हे झिमिनल डायहॅलाइड फर्दर क्लासिफाईड आहे. हे पुन्हा दोन प्रकारचे असतात झिमिनलमध्ये. एक टर्मिनल झिमिनल डायहॅलाइड. काय असते? टर्मिनल झिमिनल डायहॅलाइड्स. आणि दुसरा असतो एक नॉन टर्मिनल झिमिनल डायहॅलाइड. झिमिनल डायहॅलाइड हे पुन्हा दोन प्रकारचे असतात झिमिनलमध्ये. एक टर्मिनल झिमिनल डायहॅलाइड आणि दुसरा नॉन टर्मिनल झिमिनल डायहॅलाइड. तर वन बाय वन आपण एक एक याची डेफिनेशन्स करू. पहिल्यांदा झिमिनल डायहॅलाइडची डेफिनेशन्स काय म्हटलं की एकाच कार्बनला दोन हॅलोजन ॲटम्स अटॅच पाहिजे, आहे की नाही? कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, झाला फॉर्म्युला त्याचा. असंच मी दोन कार्बन घेतले आणि दोन्ही हॅलोजन्स एकाच कार्बनला अटॅच केले आणि कार्बनची व्हॅलन्सी 4 करा, झाला हा फॉर्म्युला.
त्याच्यानंतर मी तिसरं एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये आता मी मधातल्या कार्बनला 2 हॅलोजन्स अटॅच केले. हा झाला तुमचा नॉन टर्मिनल कार्बन आयटम्स. हे टर्मिनल आहे म्हणजे शेवटचे कार्बन आहे ना. काय डेफिनेशन्स केली तुम्ही जिमिनल डायहॅलाइडची पहिल्यांदा की दीज आर द कंपाउंड्स इन विच 2 हॅलोजन आयटम्स आर अटॅच टू सेम कार्बन आयटम्स. एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्यांना आपण काय म्हणतो जिमिनल डायहॅलाइड. पुन्हा हे 2 प्रकारचे आहेत, टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स आणि दुसरा नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. आता टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स म्हणजे कोणता, ज्यामध्ये टर्मिनल कार्बनवर म्हणजे शेवटचा कार्बन आहे की नाही, शेवटच्या कार्बनवर जर 2 हॅलोजन आयटम्स अटॅच असतील तर त्यांना आपण काय म्हणू, टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स. आणि नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स म्हणजे कोणता की ज्याच्यामध्ये नॉन टर्मिनल कार्बन आयटम्स म्हणजे इन बिटवीन द चेन, कुठंतरी एका चेन मधला एक कार्बन आयटम्स आहे की नाही, म्हणजे जो टर्मिनल नाही आहे इन बिटवीन द कार्बन चेन त्याला नॉन टर्मिनल कार्बन म्हणतात. आणि या नॉन टर्मिनल कार्बनवर जर 2 हॅलोजन आयटम्स अटॅच असेल तर त्याला आपण नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड म्हणतो. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. तर डायहॅलो अल्केनचे 2 प्रकार आहेत, एक जिमिनल डायहॅलाइड आणि दुसरा विसिनल डायहॅलाइड. तर जिमिनल डायहॅलाइड आपण कोणाला म्हणणार आहोत, क्लिअर झालं की these are the compounds in which 2 halogen atoms are attached to same carbon atoms. सेम कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण जिमिनल डायहॅलाइड म्हणू. तर जिमिनल मध्ये हे 2 प्रकार असतात, एक टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आणि दुसरा नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड्स म्हणजे काय असते की when 2 halogen atoms are attached to terminal carbon atoms they are called as terminal jiminal dihalides. And when 2 halogen atoms are attached to non-terminal carbon atoms, they are called as non-terminal geminal dihalides. ठीक आहे. आता असंच आपल्याला विसिनल डायहॅलाइड, आता विसिनललाच आपण अल्किलीन डायहॅलाइड सुद्धा म्हणतो. हे डबल बॉन्ड सारखे असतात म्हणून YLEN असं नाव आलेलं आहे की नाही. विसिनलचा अर्थच होत असते ऍडजेसंट कार्बनला. आता मी 2 कार्बन घेतले, ऍडजेसंट कार्बनला 2 ब्रोमिन लावले आणि फॉर्म्युला बदलला 4 व्हॅलेन्सी करून. 3 कार्बन घेतले आणि 2 ऍडजेसंट कार्बनला, ऍडजेसंट पाहिजे बरं, 1 आणि 3 नको. तर अशा प्रकारे तर यांना म्हणणार आहोत आपण विसिनल डायहॅलाइड्स किंवा अल्किलीन डायहॅलाइड. काय डेफिनेशन्स करसाल सांगा की these are the compounds in which 2 halogen atoms are attached to adjacent carbon atoms. जिथे adjacent कार्बन मध्ये अटॅच असेल तर they are called as vicinal dihalide or alkyline dihalydes. ऍडजेसंट कार्बनला जर 2 हॅलोजन आयटम्स अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, विसिनल डायहॅलाइड म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, विसिनल डायहॅलाइड आहे की नाही. तर 1 बाय 1 आता आपण जिमिनल डायहॅलाइड्स कंप्लीट डेफिनेशन्स, त्याचे प्रकार आणि त्यांचे नॉमेनक्लेचर क्लिअर करू. तसंच विसिनल डायहॅलाइड किंवा अल्किलीन डायहॅलाइडचं नॉमेनक्लेचर समजून घेऊ, काही फॉर्म्युले घेऊ त्यांचे आणि त्यांचे नॉमेनक्लेचर समजून घेऊ. आणि काही क्वेश्चन्स आहेत जे विसिनल किंवा जिमिनल डायहॅलाइडवर आहेत, तर तेही काही आपण जे NCERT मध्ये आपल्याला 1-2 क्वेश्चन्स दिलेले आहेत विसिनल किंवा जिमिनल डायहॅलाइडवर, तर तेही क्वेश्चन सॉल्व्ह करून पाहू आपण. बरोबर आहे बघा. तर क्लासिफिकेशन्समध्ये आपण पहिला जो आहे तो आपण जिमिनल डायहॅलाइड कोणता स्टडी करून राहिलेला आहोत, जिमिनल. जिमीचा अर्थ होत असते सेम, जिमिनल डायहॅलाइड्स हा वाला आपण सर्वात पहिल्यांदा स्टडी करू. जिमिनल डायहॅलाइड, जिमिनल डायहॅलाइडला दुसरं नाव आहे अल्किलिडीन, YLIDEN, अल्किलिडीन डायहॅलाइड असं याचं नाव आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर मी आता सांगितलं आहे जिमीचा अर्थ होत असते सेम आहे की नाही, आणि डायहॅलोजन्स 2 हॅलोजन आयटम्स. ज्यावेळेस एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्हीही हॅलोजन आयटम्स एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जिमिनल डायहॅलाइड म्हणत असतो. तर जिमिनल डायहॅलाइडची डेफिनेशन्स केल्यानंतर आपण यांचे नॉमेनक्लेचर क्लिअर करू. नॉमेनक्लेचर, त्यांचं नॉमेनक्लेचर करत असताना एक कॉमन नेम सिस्टीम आहे आणि एक IUPAC नेम सिस्टीम आहे. कोणाचंही नाव देत असताना आपण 2 प्रकारच्या नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम वापरत असतो, एक कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम. तर त्यामुळं नॉमेनक्लेचरमध्ये आपण यांचं जेव्हा कॉमन नेम देणार आहोत तर कॉमन नेम रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे, बरोबर आहे ना. आणि दुसरं कोणतं आहे IUPAC
नेम सिस्टीम, अशा दोन प्रकारच्या नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम आहे. तर आता कोणताही हॅलो अल्केन्स असेल म्हणजे मोनो असो का डाय असो तर त्याचा IUPAC नेम हॅलो अल्केनच राहणार आहे. काय राहणार आहे? हॅलो अल्केनच राहणार आहे की नाही. मोनो असो, डाय असो किंवा ट्राय असो किंवा पॉली असो कोणताही असेल तर त्यांचा IUPAC नेम हॅलो अल्केनच राहणार आहे. कॉमन नेममध्ये लक्ष ठेवायचं आहे की इथे आपण पॅरेंट अल्केनच्या नावाने याचं कॉमन नेम येईल. तर शेवटचा जो ANE आहे त्या ANEच्या ऐवजी कोणता शब्द आणायचा आहे माहिती आहे का तुम्हाला? ANEच्या ऐवजी कॉमन नेममध्ये काय आणायचं आहे? YLIDEN. काय आणायचं आहे? YLIDEN. म्हणून याचं कॉमन नेम येणार आहे अल्किलिडीन. अल्किलिडीन डायहॅलाइड असं यांचं कॉमन नेम येणार आहे. आता वन बाय वन एक एक एक्झाम्पल घेऊ. जसं मी एक एक्झाम्पल घेतो. सर्वात पहिल्यांदा आपण एक 2 कार्बन असणारा हा मला घेणार आहोत. याला आपण मी 2 ब्रोमीन लावलेले आहे. हा झाला टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. आता 2 कार्बन असल्यामुळे पॅरेंट अल्केनचं नाव काय राहणार आहे? इथेन. काय राहणार आहे? इथेन. पण हा अल्केन नसून जिमिनल डायहॅलाइड आहे म्हणून ANE रिप्लेस करणार आहोत आपण. ANEच्या ऐवजी काय आणणार आहोत? YLIDEN. इथिलिडीन. काय म्हणणार आहोत? इथिलिडीन. हे YLIDEN सांगते की हे जिमिनल डायहॅलाइड आहे. इथिलिडीन डाय क्लोराइड, डाय ब्रोमाइड. इथे 2 ब्रोमीन आहे म्हणून मी काय म्हणणार आहोत? डाय ब्रोमाइड. असं यांचं कॉमन नेम आहे. आणि IUPAC नेम मध्ये काय येणार आहे? हॅलो अल्केन. IUPAC नेम हॅलो अल्केनच आलं पाहिजे. 2 कार्बन आहे म्हणून इथेन आणि एक कार्बनलाच काय ब्रोमीन आहे म्हणून 1,1 डायब्रोमो. 1,1 डायब्रोमो. एक नंबरले 2 ब्रोमीन आहे म्हणून 1,1 डायब्रोमो आणि लॉन्गेज चेनमध्ये 2 कार्बन असल्यामुळं इथेन हॅलो अल्केन. म्हणून आपण डायब्रोमो इथेनही म्हणू शकता तुम्ही आणि 1,1 डायब्रोमो इथेन म्हटलं तरी चालते. सेकंड एक्झाम्पल घेऊ. त्यांचं कॉमन नेम आणि IUPAC नेम. जसं सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण 3 कार्बन काढले. एकदा मी टर्मिनल कार्बनला 2 ब्रोमीन लावले आणि एकदा मी नॉन टर्मिनल कार्बनला 2 ब्रोमीन लावले. अशा प्रकारचे 2 फॉर्म्युले बनवले. प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करायची. ऑलरेडी तर 4 आहे म्हणून काहीच द्यायचं नाही. तर हे दोन्ही जिमिनल डायहॅलाइड आहे. पण हा टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आहे, हा नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आहे. बरोबर आहे की? चला आता यांचं दोघांचं नॉमेनक्लेचर करू आपण. तर हा जो आहे याचं कॉमन नेम देत असताना 3 कार्बन आहे म्हणून कोणाचा मेंबर आहे? हा प्रोपेनचा. पण हा जिमिनल डायहॅलाइड आहे त्याच्यामुळे ANEच्या ऐवजी काय आणणार आपण? YLIDEN. आणि हा प्रायमरी कार्बन आहे, टर्मिनल कार्बन आहे म्हणून N प्रोपिलिडीन. काय म्हणणार आपण? N प्रोपिलिडीन डायब्रोमाइड. 2 ब्रोमीन आहे म्हणून डायब्रोमाइड. हे कॉमन नेम्स आहे. IUPAC नाव काय देणार माहिती आहे का याच कंपाऊंडचं? तर 1,1ला काय 2 ब्रोमीन आहे. हॅलो अल्केन आलंच पाहिजे म्हणून 1, 2, 3 1,1 डायब्रोमो प्रोपेन. काय नाव असणार याचं? 1,1 डाय ब्रोमो प्रोपेन. हे यांचं IUPAC नेम आहे. ठीक आहे. हा खालचा वाला मी इकडे लिहितो पुन्हा नॉन टर्मिनलमध्ये. तिसऱ्या नंबरचा फॉर्म्युला घेतला आपण. 3 कार्बन काढले असे आहे ना. आणि नॉन टर्मिनल म्हणजे जो मधातला कार्बन आहे त्याला 2 हॅलोजन्स ॲटम अटॅच केले. हा झाला नॉन टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड. कोणता? नॉन टर्मिनल. आता यांचं नाव देत असताना 3 कार्बन आहे म्हणून कॉमन नेम देत असताना काय म्हणसाल तुम्ही? प्रोपेनचाच मेंबर म्हणसाल. कोणाचा? प्रोपेनचा. कॉमन नेम आपण अल्केनच्या नावावरून आणत असतो. ANE रिप्लेस बाय YLIDEN. म्हणून ANE काढून टाकू आपण. जिमिनल डायहॅलाइड आहे YLIDEN. आणि हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे म्हणून मी सेकंडरी लिहितो. म्हणून याचं नाव देतो मी सेकंडरी प्रोपिलिडीन डायब्रोमाइड. काय म्हणणार आहोत? सेकंडरी प्रोपिलिडीन डायब्रोमाइड. त्याच्यानंतर IUPAC नेम तर हॅलो अल्केन्स येणारच आहे. मग IUPAC नेममध्ये लॉन्गेज चेनमध्ये 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन तर आहेच. पण 2 नंबरच्या कार्बनवर 2 ब्रोमीन आहे म्हणून 2,2 डायब्रोमो. इथे काय म्हटलं आपण? 1,1 डायब्रोमो है ना. इथे 1,1 डायब्रोमो म्हटलाय. इथे आपण 2,2 डायब्रोमो प्रोपेन. काय म्हणू? 2,2 डायब्रोमो प्रोपेन.
अशा प्रकारे यांचं IUPAC नेम आहे. बरोबर आहे. म्हणून कॉमन नेम आणि IUPAC नेम थोडक्यात तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता मी 4 कार्बन असलेला नेक्स्ट फॉर्म्युला बनवतो याचा 1 2 3 4 आणि टर्मिनल कार्बनवर 2 ब्रोमीन लावून टाकतो है की नाही. हा वाला जिमिनल डायहॅलाइड तुमचा टर्मिनल जिमिनल डायहॅलाइड आहे. 4 कार्बन असल्यामुळे कोणाचा नंबर आहे कॉमन नेम मध्ये ब्युटेनचा. पण ANच्या ऐवजी काय असाल YLIDEN जिमिनल असल्यामुळे. बरोबर आहे. बघा हे लक्षात ठेवायचं आहे YLIDEN चा अर्थ होत असते की जिमिनल डायहॅलाइड आहे ना. आणि BUT मीन्स 4 कार्बन आयटम्स आहे. पण कोणता आहे N-ब्युटिलिडीन डायब्रोमाइड. त्याला काय म्हणू आपण N-ब्युटिलिडीन डायब्रोमाइड. ओके. IUPAC नेम मध्ये काय करसाल 1 2 3 4 1 1 ला 2 ब्रोमीन आहे आणि म्हणून याला काय म्हणसाल 1 1 डायब्रोमो 1 1 डायब्रोमो ब्युटेन हे याचं कोणतं नाव आहे IUPAC नेम आहे. समजून राहिलं मी काय म्हटलं आहे ते. तर अशा प्रकारे काही जिमिनल डायहॅलाइड्स मी तुम्हाला दिले ज्यांच्यावर तुम्हाला ते ओळखायचे आहेत की ते कोणते जिमिनल डायहॅलाइड आहे, टर्मिनल आहे, नॉन टर्मिनल आहे हे ओळखता आले पाहिजे आणि त्यांचं कॉमन नेम IUPAC नेम. जिमिनल डायहॅलाइड मध्ये एक खासियत आहे की 1 1 2 2 3 3 असं जर असेल डायहॅलो अल्किन्स तर ते जिमिनलच राहणार आहे. म्हणजे एकाच कार्बनला 2 हॅलोजन आहे असं त्याचं इंडिकेशन्स आहे. म्हणून IUPAC नाव जर असेल तर पटकन लक्षात येते 1 1 2 2 3 3 अशा टाईपचे डायहॅलो अल्केन्स असतील तर ते जिमिनलच असणार आहे. क्लिअर आहे काय सांगितलं आहे ते. तर असे आपण काही जिमिनल डायहॅलाइडचे नॉमेनक्लेचर पाहिले. आता जिमिनल झाल्यानंतर डायहॅलोजन मध्ये दुसरा एक कोण आहे व्हिसिनल डायहॅलाइड आहे. कोण आहे व्हिसिनल डायहॅलाइड्स. आणि म्हणून आता आपण त्यातलाच डायहॅलोजन्स मधला कोणता पाहायचा आहे आपल्याला व्हिसिनल डायहॅलाइड्स. आता हे जे व्हिसिनल डायहॅलाइड आहे यालाच आपण दुसरं एक नाव देतो अल्किलीन YLEN. हे जनरली डबल बॉन्ड साठी आणत असतो आपण है ना. मी इथं का आणलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की या फॉर्म्युल्यामध्ये डबल बॉन्डेड टाईपचे कार्बन असतात म्हणून YLEN म्हणणार आहोत. अल्किलीन डायहॅलाइड्स त्यांना आपण अल्किलीन डायहॅलाइड सुद्धा म्हणतो व्हिसिनल डायहॅलाइडला. व्हिसिनलचा अर्थ होत असते ॲडजेसंट आहे की नाही. आता बघा यांची जेव्हा डेफिनेशन्स केली आपण तर डेफिनेशन्स मध्ये काय सांगितलं आहे की 2 ॲडजेसंट कार्बनला जर हॅलोजन ॲटम्स अटॅच असेल तर त्यांना आपण काय म्हणतो व्हिसिनल डायहॅलाइड्स. म्हणजे दीज आर द कंपाउंड्स इन विच 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच टू ॲडजेसंट कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज व्हिसिनल डायहॅलाइड किंवा अल्किलीन डायहॅलाइड्स. आता हे व्हिसिनल किंवा अल्किलीन डायहॅलाइड्सला जर आपण आता काय करतो नॉमेनक्लेचर जर करायचं असेल यांचं काय करायचं आहे नॉमेनक्लेचर्स. तर नॉमेनक्लेचर्स मी आता सांगितलं आहे की यांचे 2 प्रकारे नॉमेनक्लेचर्स करणारा तुम्ही एक कॉमन नेम पद्धत आहे रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर असते कॉमन नेम आणि दुसरं असते IUPAC सिस्टीम. तर कोणताही IUPAC सिस्टीममध्ये आपण हॅलो अल्केनच म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत मोनो असो डाय असो ट्राय असो तर त्याला काय म्हणणार आहोत आपण हॅलो अल्केनच म्हणणार आहोत. क्लिअर आहे. पण कॉमन नेम मध्ये लक्ष ठेवा कॉमन नेम मध्ये आपण काय करतो कोणाच्या नावावर आणतो अल्केनच्या. इथे आपण ANE कॉमन नेम मध्ये काय करणार आहोत ANE रिप्लेस बाय ANE रिप्लेस बाय YLEN म्हणून याचा कॉमन नेम येणार आहे अल्किलीन YLEN अल्किलीन डायहॅलाइड असं यांचे कॉमन नेम येणार आहे की नाही. तर अल्किलीन डायहॅलाइड असे याचं कॉमन नेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल सर्वात पहिले एक एक्झाम्पल घेऊ. ॲडजेसंट कार्बन म्हटलं की 2 कार्बन मी जसं आता एक डबल बॉन्ड काढतो असा तर याला काय म्हणतात बरं आपण डबल बॉन्ड असेल तर 2 कार्बन आहे डबल बॉन्डसाठी काय येते YLEN. आता बेसिकली मी जेव्हा हे डबल बॉन्ड तोडतो आणि याला 2 हॅलोजन ॲटम अटॅच करतो तर हा झाला आता आपला व्हिसिनल. तर याच्यामध्ये इथिलीन टाईपचे कार्बन आहेच म्हणून हे YLEN आलेलं आहे. YLEN हे डबल बॉन्ड नाही सांगत हे डबल बॉन्ड टाईपचे कार्बन आहे असं सांगते आहे की नाही. म्हणून याचं नाव येते कॉमन नेम मध्ये इथिलीन डायक्लोराइड. काय म्हणतात इथिलीन डायक्लोराइड. IUPAC नाव द्यायचं असेल तर 1 2 1 आणि 2
डायब्रोमाइड, सॉरी क्लोराईड नाही, इथे काय येणार आहे ब्रोमाइड. इथे काय 2 ब्रोमीन आहे म्हणून 1 2 डायब्रोमो इथेन, हे याचं काय येणार आहे IUPAC नेम येणार आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. 1 2 3 ॲडजस्टंट कार्बनला 2 हॅलोजन ॲटम्स लावा. यांना आपण काय म्हणत असतो विसिनल डायहाइड. ॲडजस्टंट कार्बनला लावला. आता याचं कॉमन नेम देत असताना 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेनचा मेंबर आहे, पण याच्यात एक डबल बॉन्ड साईडचा कार्बन आहे म्हणून AN रिप्लेस बाय YLEN असं आणणार प्रोपिलीन. आणि हे 2 ब्रोमीन आहे म्हणून डायब्रोमाइड. हे यांचं कॉमन नेम असते. IUPAC नेममध्ये काय करणार आहोत हॅलो अल्केन्स. जिथून हॅलोजन्स जवळ येते तिथून नंबरिंग द्यायची असते. 1 2 डायब्रोमो काय येणार आहे 1 2 डायब्रोमो इथेन हॅलो अल्केन्स. अशा प्रकारे क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. असेच तुम्ही कोणतेही काढू शकता. थर्ड एक्झाम्पल घेतो मी. 1 2 3 4 2 ॲडजस्टंट कार्बनला क्लोरीन लावा. हे झालं तुमचा विसिनल डायहाइड. काय झालं आहे विसिनल डायहाइड्स. त्याचं कॉमन नेम देत असताना 4 कार्बन आहे म्हणून तुम्ही काय म्हणसाल YLEN ब्युटिलीन डायक्लोराइड. काय म्हणसाल ब्युटिलीन डायक्लोराइड. आणि याला जर आपल्याला IUPAC नेम द्यायचं असेल तर 4 कार्बन असेल हॅलो अल्केन येणारच आहे. 1 2 डायक्लोरो ब्युटेन. काय म्हणसाल 1 2 डायक्लोरो ब्युटेन असं याचं IUPAC नेम. क्लिअर झालं. तर हे झालं तुमचे विसिनल डायहाइडचे काही एक्झाम्पल. तर दीज आर द कंपाउंड्स इन विच 2 हॅलोजन ॲटम्स आर अटॅच्ड टू ॲडजस्टंट कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज विसिनल डायहाइड. These are the compounds in which 2 halogen atoms are attached to adjacent carbon atoms called as vicinal dihalides. These are the compounds in which 2 halogen atoms are attached to adjacent carbon atoms called as vicinal dihalide. आता हे जे विसिनल आणि जिमिनल डायहॅलाइड आहे हे बेसिकली हे जे 2 डायहॅलाइड आहे यांचे नॉमेनक्लेचरही आपण समजून घेतले. यांच्या नॉमेनक्लेचरमध्ये YLEN येत असते कॉमन नेममध्ये आहे ना. ANच्या ऐवजी काय येत असते YLEN. आणि त्यांच्या नॉमेनक्लेचरमध्ये ANच्या ऐवजी YLIDEN येत असते. कशामध्ये जिमिनल डायहॅलाइडमध्ये. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा एक क्वेश्चन्स आपण फ्रेम करू आणि त्या क्वेश्चनचा ॲन्सर देण्याचा प्रयत्न करू. या विसिनल आणि जिमिनल डायहॅलाइडवर काही ऑब्जेक्टिव्ह सुद्धा क्वेश्चन खूप सारे असतात आहे की नाही. पण एक क्वेश्चन्स मी प्रिंट करतो की याच्यामध्ये NCERTमध्ये जे क्वेश्चन्स आलेला आहे याच्यातनं आहे ना. राईट द स्ट्रक्चर्स ऑफ डिफरंट डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ प्रोपेन. बघा क्वेश्चन्स काय आहे. राईट द डिफरंट dihalogen derivatives of propane. Propane dihalogen derivatives किती तयार होतील प्रोपेन पासून. म्हणजे हा आपला प्रोपेन आहे CH3 CH2 CH3. या प्रोपेन पासून नंबर ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स किती तयार होतील. किती तयार होतील 4 तयार होतील. किती तयार होतील 4 डिफरंट टाईपचे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स तयार होतील. तर कोणकोणते तयार होतील तेही सांगतो. म्हणजे याचा ॲन्सर काय राहणार आहे 4. काय राहणार आहे 4 आहे ना. तर ते 4 कोणकोणते तयार होतील. सर्वात पहिल्यांदा मी या टर्मिनल कार्बनवरचे 2 हॅलोजन ॲटम्स हे करतो. 2 हायड्रोजन काढतो त्याच्या जागी 2 हॅलोजन सांगतो आहे की नाही. काय नाव दिसाल याचं 1 1 डायक्लोरो 1 1 डायक्लोरो प्रोपेन. 3 कार्बन असल्यामुळे काय म्हणसाल प्रोपेन आहे की नाही. बघा काय म्हणसाल 1 1 डायक्लोरो प्रोपेन. हा झाला पहिला. आता मी मधातल्या कार्बनवर 2 हॅलोजन सांगतो. म्हणजे दुसरा जो आपण याचा फॉर्म्युला ड्रॉ करू शकतो तो 1 2 3 आणि दोन्ही क्लोरीन आपण मधातल्या कार्बनवर अटॅच करू शकतो. म्हणजे याला आपण 2 2 डायक्लोरो
प्रोपेन असं म्हणणार. काय म्हणणार? 2,2-डायक्लोरोप्रोपेन. क्लिअर झालं? त्यानंतर आता मी काय करतो की दोन हॅलोजन्स ऍडजस्टंट कार्बनवर देतो. थर्ड कोणता आहे? 1, 2, 3 दोन्हीही क्लोरीन ऍडजस्टंट कार्बनवर देतो. असा एक डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होईल. याला काय म्हणू आपण? 1,2-डायक्लोरोप्रोपेन. 1,2-डायक्लोरोप्रोपेन हा झाला तुमचा तिसरा. आता चौथा कोणता तयार होईल? एक नंबरचा कार्बन आणि एक 3 नंबरच्या कार्बनवरचा. हा ना विसिनल राहणार आहे ना जिमिनल राहणार आहे. हे विसिनल आहे, हे दोन जिमिनल आहे की नाही? हे दोन कोणते तयार झाले? जिमिनल तयार होतील याच्यामध्ये आणि एक विसिनल. आणि आता हा अल्फा, बीटा आणि गॅमा. अल्फा गॅमा म्हणजे 1, 3. एक मी 1 नंबरच्या कार्बनचा क्लोरीन काढतो आणि एक 3 नंबरच्या कार्बनचा क्लोरीन काढतो. आणि याला काय म्हणणार आपण? 1,3-डायक्लोरो. 1,3-डायक्लोरोप्रोपेन. तर अशा प्रकारे हे 4 काय तयार होतील? डायहॅलो अल्केन्स तयार होतील. कोणापासून? प्रोपेन पासून. तर असं एक क्वेश्चन फ्रेम केलं गेलेलं आहे NCERTच्या बुक्समध्ये. राईट द नंबर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ प्रोपेन्स. प्रोपेनचे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज किती तयार होतील ते काढायचे आहे आणि त्यांना नाव सुद्धा द्यायचं आहे. तर प्रोपेनचा फॉर्म्युला काढल्यावर तुमच्या लक्षात येते की त्यांच्यापासून 4 डिफरंट टाइप्स ऑफ डायहॅलो अल्केन्स तयार होऊ शकतात. आहे की नाही? 2 जिमिनल, 1 विसिनल अँड 1,3 टाइप ऑफ मीन्स अल्फा, बीटा अँड गॅमा. अल्फा गॅमा डायहॅलो अल्केन्स असं तयार होईल. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आहे. आता आपल्याला ट्रायहॅलो अल्केनची डेफिनेशन्स करायची आहे, मग टेट्रा आणि नंतर पॉली. तर हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल आज डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज पर्यंत. तर एवढं प्रिपरेशन्स करायचं आहे.